नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 आणि मी नंदिनी बर्वे। आज आपण आलेले आहोत नागपूरच्या प्रसिद्ध अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटल येथे आणि आपल्यासोबत जुळले आहेत हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर प्रवीण साहावे सर। त्यांच्याजवळून जाणून घेऊया पाईल्सच्या बाबतीत आणि लेझर आणि प्रॅक्टोलॉजीच्या बाबतीत। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण साहावे, डायरेक्टर अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटल मनीषनगर रोड नागपूर। मागच्या 15 वर्षापासून अभ्युदय पाईल्स हॉस्पिटलनी भारतातील जवळपास 150 पेक्षा अधिक डॉक्टर्सना लेझर प्रॉक्टोलॉजी ट्रेनिंग आणि आयुर्वेद क्षारसूत्र मॉडॅलिटीज ट्रेनिंग दिलं आहे। वेगवेगळ्या वर्कशॉप आणि वेगवेगळ्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही डॉक्टरांना हे नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी शिकवत असतो। तर आत्ता रिसेंटली आमच्याकडे इंडोनेशियावरून 10 डॉक्टरांची टीम आली होती, ज्यांनी आपल्याकडे अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटलला लेझर प्रॉक्टोलॉजी आणि आयुर्वेद क्षारकर्म आणि आयुर्वेद प्रोसिजरचं शिक्षण घेतलं। आणि त्याच्यानंतर डॉक्टर करीम हे आत्ता माझ्या बाजूला बसले आहेत। हे आपल्या बांगलादेश ढाकामधून आलेले आहेत आणि डॉक्टर यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे। तिथल्या एका मेडिकल कॉलेजला ते प्रोफेसर म्हणून काम करत आहेत। त्यांना भारतातील या लेझर तंत्रज्ञान आणि आयुर्वेद क्षारसूत्र मॉडॅलिटीच्या पद्धतीबद्दल जाणून घ्यायचं होतं। त्यांनी आमच्या pilesfistula.com या वेबसाईटच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आमच्याकडे अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटलला एक ट्रेनिंग जे आहे पाईल्स फिशर आणि फिशुलासाठी ॲडव्हान्स लेझर ट्रेनिंग आणि आयुर्वेद क्षारसूत्र ट्रेनिंग याचा ट्रेनिंग यांनी घेतलं। आणि खूप चांगलं वाटतं की आपण काही वर्षापूर्वी सुरू केलेला एक उपक्रम आणि त्याला भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरील देशामधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। म्हणजे आत्तापर्यंत जॉर्डन देश असेल किंवा इंडोनेशिया असेल आणि आता बांगलादेश या तिन्ही देशामध्ये आमचे डॉक्टर्स जे आहेत ते ट्रेनिंग घेऊन बाहेर निघाले आहेत। आणि आपण आयुर्वेद आणि आयुर्वेद क्षारसूत्र चिकित्सा पद्धती याविषयीची जनजागृती निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतो आहे आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचा जो संकल्प आहे की घर घर आयुर्वेद, तर त्याच उद्दिष्टाला आम्ही समोर ठेवून भारतातील आयुर्वेद हा जगापर्यंत कसा पोहोचवता येईल आणि त्या चिकित्सा पद्धतीला जगमान्य कसं करता येईल याकडे आमचा उपक्रम हा चालू असतो। आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आयुर्वेद क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीसोबत ॲडव्हान्स लेझर चिकित्सा पद्धती या दोन्हीचा ॲडव्हान्स कोर्स आम्ही सुरू केला आहे। आणि जो भारतातील लोकांसाठी, भारतातील सर्जन्ससाठी तर आहेतच, पण भारताच्या बाहेर विदेशी सर्जन्ससाठी तो खूप फायदेशीर ठरतो। हा साधारणतः 7 दिवस 15 दिवस असा एक कोर्स असतो, ज्याच्यामध्ये त्यांना आयुर्वेद चिकित्सा पद्धती सोबत त्यांच्या कार्यप्रणाली ह्या समजावून सांगतो आणि आमच्यासोबत ते पेशंट्स बघतात, ऑब्झर्व करतात, पाहतात आणि ह्या चिकित्सा पद्धतीला ते त्यांच्या देशामध्ये गेल्यानंतर ते अंगीकारतात। तर निश्चितच आयुर्वेद आणि आयुर्वेदाच्या क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीला येणाऱ्या काळामध्ये हे भगंदरसारख्या आजारामध्ये असेल किंवा मूळव्याधीसारख्या आजारामध्ये असतील, हे चांगले दिवस येणार आहे। तर आमचा नेहमी जो नारा असतो की वसुधैव कुटुंबकम, हा आपण जे म्हणतो की सर्व जग हे कुटुंबाप्रमाणे आहे, तर ही जी चिकित्सा पद्धती आहे पूर्ण जगभर पसरो, हाच एक आमचा संकल्प आहे। सर, लेझर टेक्नॉलॉजी आणि आयुर्वेद हे आपल्या प्रॅक्टोलॉजीमध्ये कशी लाभकारी आहेत? तर आपण एक बघितलं असेल, मी रिसेंटली एक पुस्तक लिहिलं आहे ज्याचं नाव आहे हीलिंग विथ प्रिसिजन। माझ्या एका पुस्तकामध्ये मी नमूद केलं आहे की जर पेशंटला आपल्याला बरं करायचं असेल तर सर्व प्रकारच्या उपचारांनी ते बरं करायला आलं पाहिजे। जसं की ॲनाटॉमिकल डिफेक्ट जर आपण मूळव्याधीमध्ये दूर करत असेल तर त्याला फिजिओलॉजिकल डिफेक्ट दूर करण्यासाठी आयुर्वेद चिकित्सा पद्धती, आयुर्वेद प्रिन्सिपल, आयुर्वेद मेडिसिन्स आणि आयुर्वेदाची जी लाईफस्टाईल आहे डायटरी, ती फॉलो करणं फार जरुरी आहे, जेणेकरून पेशंटला हे आजार जे आहे ते परत होत नाही। तर दोन्ही चिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्याचा फायदा हाच आहे की लेझर आणि आयुर्वेद या दोन्हीच्या माध्यमातून आपण पेशंटला परत ते आजार होण्यापासून वाचवू शकतो। 10 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्ही त्यामध्ये कोणती कठीणाई आली असेल तर तुम्ही त्याला कसे सांभाळलेत? कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर त्याला अडथळे येतात किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंटरनॅशनल लेवलला एखादा ट्रेनिंग कोर्स अरेंज करणं किंवा ऑर्गनाईज करणं हे एक आमचं टीमवर्क असतं। आमच्या हॉस्पिटलची पूर्ण टीम आहे अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटलची, यामध्ये डॉक्टर पूजा साहावे आहेत, त्या पूर्ण पेशंट मॅनेजमेंट, डॉक्टरांचं मॅनेजमेंट आणि आमचा जो स्टाफ आहे तो सगळं हे गोष्टी व्यवस्थित पार पाडतो। आणि शेवटी असं असतं की एक उत्कृष्ट नियोजन हे कुठल्याही कार्याला सोपं करत असतं। तर कुठल्याही कार्याची सुरुवात करण्याच्या आधी त्याचं एक प्री प्लॅन बनतो, त्याचं नियोजन केलं जातं आणि निश्चितच जर ते आपल्याकडे असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही आपल्याला दुविधा किंवा त्रास होत नाही। Sir, tell me about your experience in Abhyuday Piles Hospital and how is your training program in this hospital? Thank you.
My experience is very satisfactory. I am overwhelmed. I am pleased with this hospital and seeing the treatment procedure of proctology diseases practicing Dr. Parveen sir and Dr. Pooja madam. This is very impressive. This is very satisfactory, and this is most beneficial for the patients also. And the patients getting satisfied, getting relief from their symptoms. This is the great achievement. This is the reason of satisfaction of a patient and also satisfaction for the surgeons. I am personally very satisfied with their behavior, with the training program, with their certification arrangement, with the patients dealing, with the operation setup, with the practical settings, all impressed me a lot. Dhaka, Bangladesh, working in a government medical college as an associate professor of general surgery. Have come to here by seeing the address and invent in proctology surgery. I come here with the great grace of Dr. Parveen Saab and Dr. Pooja. They hosted me a lot. I was impressed, and I was most impressed with the modern treatment advent in proctology, like proctology diseases like fistula, fissure, pilonidal sinuses, hemorrhoids. A lot of people in India, also in Bangladesh, suffering from such type of diseases. The modern invent is laser surgery, and I have seen the instruments, the practical settings of the hospitals, and the operations also. In my stay period, I was impressed really. This is a very good job doing Dr. Parveen Saab, Dr. Pooja, respected persons, and their setup is very nice. I am impressed in their hospitality, and I am very happy to see their patient counseling, patient management, operation procedure, operation setups, and also I have able to see the patients that they have operated 2 to 3 months earlier. They have come for follow-up, and their experience there was really happy. There was really simple, symptom-free. This is the achievement of a doctor, that the patient has cured. The patient has no symptom. This is the ultimate satisfaction of a surgeon. I've seen their satisfaction, and I also satisfied with this. Any more, sir? Yes, thank you, thank you. So, thank you. Thank you, everybody. You people come here to speak, to take a speech. Thanks, everybody. In Bangladesh, you will give treatment to Ayurvedic treatment to your patients. I am a general surgeon. I am a general surgeon. I give treatment the diseases that includes in the field of general surgery, including colorectal surgeries, including proctology diseases. I know about this hospital. I am searching which hospital is giving training in proctology in online. Suddenly I found that there is a hospital in Maharashtra near Mumbai named Nagpur, a different district from Mumbai. They are giving the training for home and abroad in case of proctology diseases. This is my curiosity. This was my curiosity and invention. And next I WhatsApp to Dr. Parveen Saab. He responds well. And I am a government doctor in Bangladesh. I have completed Bangladesh Civil Service examination, and like your ICS officer, I am working there. I have a huge restriction to come here. I have to apply repeatedly in my health ministry. They gave me the order, government order. Still, there was a barrier. I was not able to come, as Indian government not giving visa to Bangladeshi people. Exactly. But as I am a government service holder, I am an officer there. They issue me a blue passport that needs no visa, and showing this blue passport, I have come. And is there any further future plans to ask Parveen sir to come over to
Bangladesh, sir. Yes, I have invited Yes. already him. So that Come he in can also Bangladesh, give his come in expertise over Bangladesh, there see also, our sir. peoples, see our patients. Give them the You may treatment. even make a setup in Bangladesh. That would be more better, sir. That will be more better. Exactly. That will be beneficial for our country people Yes. and also For him also. him also. Him also. Exactly. नमस्कार, मैं डॉक्टर प्रवीण साहवे, डायरेक्टर अभ्युदय पाइल्स लेज़र हॉस्पिटल नागपुर। हमारे यहाँ पर पिछले कई दिनों से एडवांस लेज़र ट्रेनिंग का एक वर्कशॉप चल रहा था, जिसके लिए हाल ही में आपने देखा होगा कि इंडोनेशिया से 10 डॉक्टर आए थे। वो बैच कंप्लीट हुई 10 दिन की। इसके बाद हमारे यहाँ पर डॉक्टर करीम सर, जो कि बांग्लादेश ढाका से आए हैं, और डॉक्टर करीम सर इज़ अ प्रोफेसर इन वन ऑफ द मेडिकल कॉलेज एंड ही इज़ हैविंग एक्सपीरियंस ऑफ मोर दैन 20 ईयर्स इन हिज सर्जिकल प्रैक्टिस। तो कई दिनों से उनका और मेरा संभाषण व्हाट्सएप के द्वारा चलता रहा। हमारे ऑनलाइन वेबसाइट पे pilesfistulacure.com पे उन्होंने हमारे ट्रेनिंग के बारे में, एडवांस लेज़र प्रोक्टोलॉजी ट्रेनिंग के बारे में देखा, और इसके लिए उन्होंने मुझे अप्रोच किया, और उसी सिलसिले में हम लोग व्हाट्सएप से जुड़े रहे, और उससे उन्होंने यह इन्फॉर्मेशन हासिल की कि अभ्युदय पाइल्स लेज़र हॉस्पिटल में पिछले 10 सालों से एडवांस लेज़र प्रोक्टोलॉजी का ट्रेनिंग दिया जाता है, जिसके माध्यम से लेज़र प्रोक्टोलॉजी की लेज़र हेमोडोप्लास्टी, लेज़र स्फिंक्टरेक्टोमी, लेज़र फिशुला एब्लेशन ट्रीटमेंट, ऐसी तमाम ट्रीटमेंट को हम लोग लेज़र के माध्यम से ठीक करते हैं। और यह ट्रीटमेंट हमारा हमेशा से प्रयास रहा कि जो भी हम लोग कुछ विदेश से ज्ञान प्राप्त करके आए हैं, उस चिकित्सा प्रणाली को, लेज़र ट्रीटमेंट को समाज के हर वर्ग को, बल्कि आयुर्वेद की चिकित्सा प्रणाली को पूरे देश में फैलाए। हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का भी सपना है कि आयुर्वेद घर घर तक पहुँचे, तो हमारा उन्हीं के प्रयासों के द्वारा यह सपना है कि आयुर्वेद भी पूरे दुनिया में फैले, वर्ल्ड में पूरा फैले। इसलिए आयुर्वेद के जो बेसिक प्रिंसिपल्स है, जिसमें लेज़र प्रोसीजर के साथ साथ पैरासर्जिकल प्रोसीजर्स है, शारसूत्र प्रोसीजर्स है, इफ्टाक प्रोसीजर्स है, जो कि फिशुला के लिए काफ़ी अच्छी मानी जाती है। और पिछले कई दिनों से डॉक्टर करीम मेरे साथ है, और ही इज़ टेकिंग ट्रेनिंग फॉर सर्जिकल प्रोसीजर्स ऑल्सो अलॉन्ग विद द पैरासर्जिकल प्रोसीजर्स ऑल्सो। सो उनको काफ़ी अच्छा लगा कि आयुर्वेद शारसूत्र पद्धति इतनी विकसित है और फिशुला के लिए इतनी काफ़ी अच्छे लाभदायक सिद्ध हुई है। तो इस चिकित्सा पद्धति को वो अपने बांग्लादेश के जो अपने पेशेंट्स हैं उनके लिए यूज़ करने वाले हैं। और इसी प्रकार से हर एक देश में अगर आयुर्वेद का नाम, आयुर्वेद की चिकित्सा पद्धति अगर वहाँ के लोगों के लिए फ़ायदेमंद सिद्ध होगी, तो निश्चित ही आयुर्वेद के लिए अच्छे दिन आने वाले हैं। और अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल निरंतर यह प्रयास करता रहा कि अपनी चिकित्सा पद्धति को, आयुर्वेद चिकित्सा पद्धति को अलॉन्ग विद द आधुनिक चिकित्सा पद्धति लेज़र टेक्नोलॉजी, इसके द्वारा दुनिया के सभी चिकित्सा प्रणाली को इससे अवगत कराए। नए नए डॉक्टर्स को ट्रेनिंग देने का हमारा एक कार्य चल रहा है। और डॉक्टर करीम सर ने हमारे यहाँ पर अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में, मैं डॉक्टर पूजा साहवे, इन दोनों के गाइडेंस में यहाँ पर एडवांस लेज़र ट्रेनिंग लिया, और काफ़ी अच्छा अनुभव रहा। अलग अलग कंट्री से, अलग अलग देशों से जब लोग आते हैं, डॉक्टर्स आते हैं, तो इसमें उनकी वहाँ की जो पद्धतियाँ है वो हमें अनुभव करने का अवसर मिलता है। साथ ही में अपने देश की जो जो अलग अलग बातें हैं, अलग अलग चीज़ों से उनको हम अवगत कराते हैं। हमारे नागपुर की जो विशेषता है, जैसे कि दीक्षा भूमि है, बड़ा ताजबाग है, RSS हेडक्वार्टर्स है, या और भी जैसे कि गोरेवाड़ा जू है, जैसे जितने भी हिस्टोरिकल प्लेसेस है, इन सभी चीज़ों से हम हमारे आने वाले डॉक्टर्स को अवगत कराते हैं, वहाँ विज़िट करवाते हैं, ताकि हमारे नागपुर की ख्याति पूरे भारत में तो है ही, पर पूरे देश में फैले, ये हमारा प्रयास रहता है। और अभ्युदय पाइल्स लेज़र हॉस्पिटल में जो एडवांस लेज़र प्रोक्टोलॉजी और आयुर्वेद शारसूत्र ट्रेनिंग का प्रोग्राम यह कंडक्ट किया, इसमें डॉक्टर करीम सर, जो कि बांग्लादेश से है, उन्होंने भाग लिया, और आज उनका यह ट्रेनिंग संपन्न हो रहा है। तो काफ़ी अच्छी हमारी ये उपलब्धि है, हम मानते हैं, और ये नागपुर के लिए और भारत के लिए काफ़ी गौरवान्वित दिन है, ऐसा हम लोग मानते हैं। करीम सर वैसे पिछले 2 दिन से हमारे अभ्युदय हॉस्पिटल लेज़र वर्कशॉप के लिए आए हैं, और ये पिछले 2 दिन से हमारे सेंटर में लेज़र सर्जरीज़ है, पेशेंट OPDs है, IPDs है, और आयुर्वेद की जो मोडालिटीज़ ऑफ ट्रीटमेंट है, जैसे क्षार कर्म है, क्षार सूत्र है,
इनसे वो रूबरू हो रहे हैं। तर आपल्यासोबत जुळले होते अभुदय पाईल्स हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर प्रवीण सहावे आणि पूजा सहावे मॅम, आणि आपल्यासोबतच या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जुळलेले डॉक्टर रजूल करीम पण जुळले होते, ज्यांनी या ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊन पूर्ण प्रोग्राम आपली ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे। अशाच माहितीसाठी बघत रहा महान्यूज 7।